बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात नागपूर आणि अकोला एटीएसच्या संयुक्त कारवाईत मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। आंतरिकोळी गाव परिसरात 2 देशी पिस्तूल, 92 जिवंत काडतुसे आणि वाहनांसह 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात दहशतवाद विरोधी पथक अर्थात एटीएसने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत शस्त्रसाठा जप्त केला आहे। नागपूर एटीएस आणि अकोला एटीएसच्या संयुक्त पथकाने अंतरिकोळी गावखेडा परिसरात सापळा रचत 3 संशयित आरोपींना अटक केली। मिळालेल्या माहितीनुसार संशयित व्यक्तींकडे बेकायदेशीर शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती यंत्रणांना प्राप्त झाली होती। त्यानुसार एटीएसच्या पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले। या कारवाई दरम्यान 2 देशी बनावटीची पिस्तुले, 4 मॅगझीन, तब्बल 92 जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि एक 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे। या प्रकरणात शुभम सागर पवार राहणार वर्धा आणि रोहित शिंदे यांच्यासह एकूण 3 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। एका आरोपीला रात्री ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित दोघांना सकाळी पकडण्यात आले। दरम्यान जप्त करण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याचा वापर नेमका कोणत्या उद्देशासाठी केला जाणार होता, आरोपींचे आणखी कोणाशी संबंध आहेत का, याचा तपास आता एटीएस आणि पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे। या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यात उघडकीस आलेल्या या मोठ्या शस्त्रसाठा प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।